काव्या, तू खरंच विचित्र वागत आहेस. दिव्या डोळे वटारून म्हणाली. नाहीतर काय, एखाद्या स्त्रीने आयुष्यभर वेगवेगळ्या पुरुषांची मुलं जन्माला घालावी का? मला काही फरक पडत नाही, फक्त ते पुरुष भारी असायला हवेत. काव्याने दिव्याचा हात पकडला. माझं म्हणणं असं आहे की तुझी परिस्थिती अजून सुटलेली नाही आणि तू म्हणतेस ना त्याने प्रतिबंधित औषध घेतली होती. मग या बाळाचं काय? काव्याने निर्धाराने पोटावर हात ठेवला. मी गरोदर राहिले तेव्हा त्याने अशी कोणतीही औषध घेतलेली नव्हती. म्हणजे बाळ पूर्णपणे ठणठणीत आहे. बरं. दिव्या थोडी शांत झाली. मग तू हे बाळ ठेवणार आहेस? हो. काव्याचा आवाज हळूवार झाला. हे बाळ निरोगी वाढावं हीच इच्छा आहे. आदित्य आणि आयशा जेव्हा माझ्या पोटात होते तेव्हा मी खूप सहन केलं. मानसिक अस्थिरतेमुळे ते अकाली जन्माला आले. त्यांना आजारही होते. खूप प्रयत्नांनी ते बरे झाले. तिने खोल श्वास घेतला. यावेळी मी कोणासाठीही भावनिकरित्या कोसळणार नाही. आता मी आधीपेक्षा खूप मजबूत आहे. दिव्याने दीर्घ श्वास सोडला. ठीक आहे, म्हणजे मी पुन्हा मावशी होणार. ती अचानक खुशीत ओरडली. काय, तुला मावशी व्हायचं नाही? काव्य हसली. आई व्हायचंय का मग? छे. दिव्या लगेच म्हणाली. मुलं दुसऱ्यांकडेच बरी. मग तू चाइल्ड फ्री आहेस? काव्याने मिश्किलपणे विचारलं. मग शिवाय? तू माझं ऐकतो. दिव्या छाती फुगवत म्हणाली. काव्याला अचानक आठवलं. पण तुम्हाला माझ्या प्रेग्नन्सीबद्दल कसं कळलं? दिव्या सहज म्हणाली. तुला माहीत नाही, रुद्रने सकाळीच मला आणि शिवायला फोन केला. खास सांगितलं, काव्या गरोदर आहे, तिला काम करू देऊ नका. काव्याला अक्षरशः त्याची मान पिरगाळावीशी वाटली. आता जरा जास्त ढवळाढवळ सुरू आहे. मग मी त्याला विचारलं. दिव्या पुढे म्हणाली. मग तुम्ही दोघं पुन्हा एकत्र आलात का? काव्याचा आवाज थरथरला. कसं शक्य आहे? ती मान खाली घालत म्हणाली. आमच्यात काही मूलभूत गोष्टी आहेत ज्या कधीच बदलू शकत नाही. आईवडिलांचे संघर्ष, भूतकाळ, हे सगळं. पण तो तुला आत्ता जपतोय. दिव्या गोंधळून म्हणाली. आम्ही एकत्र नाही, काव्य शांतपणे म्हणाली. पण आम्ही या बाळाचे पालक आहोत. वा. दिव्याने अंगठा दाखवला. काय नवीन खेळ खेळताय तुम्ही दोघं. दरम्यान रुद्रला कळलं की काव्य परत ऑफिसला गेले आहे. तो संतापला. तो थेट घराकडे निघणारच होता. पण शेवटी शिवायला भेटायला गेला. म्हणजे काव्य गरोदर आहे आणि बाळ तुझंच? शिवायने विचारलं. रुद्रचे डोळे काळेभोर झाले. सॉरी, शिवाय घाबरत म्हणाला. नक्की तुझंच असणार? मग तो हसत पुढे म्हणाला. पण हे तर चांगलंच आहे ना. तू एवढा रागीट दिसतोयस. लोकांना वाटेल बाळ तुझं नाही. रुद्रने त्याच्याकडे तीव्र नजर टाकली. काव्या मला बाळाची किंवा तिची काळजी घेऊ देत नाही, तो थंडपणे म्हणाला. शिवाय विचारात पडला. कदाचित तू जरा जास्तच कंट्रोलिंग वागतोयस, तो हळूच म्हणाला. तिने मला सांगितलं, ऑफिसमध्ये गरोदर स्त्रियाही काम करतात. कोणीच त्याचं ऐकत नाही. म्हणून तुला एवढं हस्तक्षेप करताना पाहून ती चकित झाली. रुद्र शांतपणे ऐकत होता. तुला लोकांची काळजी घ्यायला येते, शिवाय म्हणाला. पण जे तुला ओळखत नाही त्यांना वाटेल तू उगाच ढवळाढवळ करतोय. आणि तुझे शब्द कधी कधी खूप कठोर असतात. तो पुढे म्हणाला. तिला काम करू नकोस असं सांगायची गरज नाही. तिला ऑफिसला सोड आण. ती दमली असेल तर मदत कर. जेवण मिळत नसेल तर तिच्यासाठी घेऊन जा. कळतंय का? खूप वेळानंतर रुद्र तिथून निघाला. त्या रात्री काव्या घरात परतली. रुद्र हॉलमध्ये बसलेला होता. तुझी वाट पाहत होतो, तो थांबून म्हणाला. जेवायला?
काव्याने टेबलकडे पाहिलं. लीला अजूनही इथेच होती. तिच्या हातचं काहीही खाणं धोकादायक आहे. ती मुद्दाम नाराज होत म्हणाली, हे सगळं चविष्ट नाही, मला खायचंच नाही. इतकी नखरेल का? रुद्र म्हणाला. पण क्षणात त्याला शिवायचे शब्द आठवले. तो दीर्घ श्वास घेऊन म्हणाला, मग तुला काय खायचं आहे? मी सांगतो बनवायला. मला स्वतः बनवायचं आहे. काव्या बाहेर सरसावत म्हणाली. अगं, तो म्हणणारच होता पण थांबला. ठीक आहे, तो आवरून म्हणाला, मी मदत करतो. काव्य चकित झाली. तुम्ही मदत? तिला वाटलं, हा माणूस बदलतोय का? काय करू मी? रुद्र अधीरपणे म्हणाला. काव्याने कांदा उचलला. कांदा चिराल का? ती हसत म्हणाली. काव्या. रुद्र डोळे वटारत म्हणाला. काय, नकोय का? ती डोळे मिचकावत म्हणाली. तो मनातल्या मनात चिडला. हे मुद्दाम करत आहे. पण त्याने बाहेर सरसावल्या. कांदा उचलला आणि चिरायला सुरुवात केली. तेवढ्यात लीला बाहेर आली. आतून हसण्याचे आवाज येत होते. इथे कोणीही मस्करी करत नाही. तिने भुवया उंचवल्या आणि मग काव्याचा खळखळून हसण्याचा आवाज. रुद्र, तुम्ही रडताय का? अरे रडू नका. लीलाचं तोंड दिसलं. हे काय चाललंय? काव्या, काय झालं? काव्या हसत म्हणाली. मी फक्त थोडंसं काम सांगितलं आणि तुम्ही रडायलाच लागलात. इतके मोठे आहात. करायचं नसेल तर सरळ सांगा ना. मी दाखवतो तुला. रुद्र दात आवळून म्हणाला. अरे अरे, माझ्याजवळ येऊ नका. काव्या मागे सरकली. हातात पूर्ण कांद्याचा रस आहे. मला स्पर्श करू नका. रुद्र धमकीच्या स्वरात म्हणाला. स्वयंपाकघराच्या दाराआड लीला हे सगळं गुपचूप पाहत होती. काव्य हसत सुटली होती, पळत सुटली होती आणि रुद्र तिच्या मागे धावत तिला पकडायचा प्रयत्न करत होता. अचानक रुद्रने तिला मागून पकडलं आणि हलकेचं उचलून घेतलं. अरे सोडा. काव्य हसत पाय झटकत म्हणाली. दोघेही अगदी लहान मुलासारखे वागत होते. पण दाराशी उभी असलेली लीला ती दृश्य पाहून आतून तुटली. हा खरंच तोच रुद्र आहे का? इतका मोकळा, इतका हसरा आणि तेही काव्यासोबत. तेवढ्यात मागून आवाज आला. मिस लीला, तुम्ही इथे काय करताय? माधवचा आवाज ऐकताच आतले दोघेही थांबले. काव्याची नजर दाराकडे गेली. लीला तिथेच उभी होती. पकडली गेल्यामुळे तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट ओशाळपण होतं. रुद्रने तिच्याकडे पाहिलं. लीलाने लगेच जबरदस्तीचं हसू आणलं. मी फक्त औषधाची वेळ झाली असेल असं वाटलं, ती म्हणाली. तुम्ही स्वयंपाक करत होतात म्हणून त्रास द्यायचा नव्हता. मदत हवी आहे का? मलाही स्वयंपाक येतो. रुद्रने काव्याकडे पाहिलं. काव्याने थेट मान हलवली. नको. रुद्र शांतपणे म्हणाला. औषध दाराशी ठेव, मी नंतर घेईन. लीलाने ओठ चावले. तिने काव्याकडे खोल नजर टाकली आणि अनिच्छेने मान डोलावली. थोड्याच वेळात काव्याने काम संपवलं. मला जरा बाथरूमला जायचं आहे, ती सहज म्हणाली. रुद्र तिला थांबवणारच होता, पण शिवायचे शब्द आठवले. तिला अडवू नकोस. काव्य उड्या मारत बाथरूमकडे गेली. रुद्रने कपाळावर हात ठेवला. अजूनही इतकी उड्या मारते, पण पुस्तकात लिहिलं होतं, हलकी हालचाल बाळासाठी चांगली असते. थोड्या वेळाने काव्य बाहेर आली. पण ती सरळ परत आली नाही. तिने मुद्दाम ही वेळ निवडली होती. ती थेट स्टडीमध्ये गेली. टेबलावर ठेवलेली औषधं तिच्या नजरेत भरली. लीलाने दिलेली औषधं. काव्या क्षणभर थांबली. मग तिने स्वतः आणलेलं आयुर्वेदिक औषध ती औषध बदलून ठेवलं. माझ्या औषधाचा काही उपयोग होणार नाही, पण लीलाचं औषध जर परिणाम करणार नसेल तर रुद्र स्वतःच तिला काढून टाकेल. आता हाच सगळ्यात सुरक्षित मार्ग आहे. ती परत आली तेव्हा रुद्र पुस्तक वाचत होता. मी आले, काव्या म्हणाली. रुद्र दचकून पुस्तक पटकन ड्रॉवरमध्ये घालून टाकलं. काव्या ते पाहून हसली. काय लपवताय रुद्र? तो सावरत म्हणाला. काही नाही, पुस्तक वाचत होतं. पण त्याच्या चेहऱ्यावरचं अस्वस्थपण खूप काही सांगून जात होतं. काव्याच्या मनात शंका आली. कुठलं तरी प्रतिबंधित औषधावरचं पुस्तक तर नाही ना?
पण तिने काही बोललं नाही. चला जेवायला, ती हसत म्हणाली. रुद्रने सुटकेचा श्वास घेतला. तो ड्रॉवरकडे पाहत राहिला. त्या पिवळ्या पुस्तकावर ठळक अक्षरात लिहिलं होतं, गर्भधारणा मार्गदर्शक. शिवायला भेटून आल्यानंतर त्याने ते पुस्तक विकत घेतलं होतं. पुरुष असून त्या सेक्शनमध्ये उभं राहणं त्याला फारच अवघड वाटलं होतं. कॅशियरने दिलेली नजर त्याला अजूनही आठवत होती. पण पुस्तक वाचल्यानंतर त्याला खूप गोष्टी कळल्या. गर्भधारणेमुळे स्त्रीच्या शरीरात होणारे बदल, भावनिक चढ उतार, अचानक भूक, अचानक न आवडणाऱ्या गोष्टीची इच्छा, झोप येणं, वारंवार बाथरूमला जाणं. काव्य सध्या हे सगळं अनुभवते. तो स्वतःशीच म्हणाला, ठीक आहे, हे सगळं मी सहन करेल. त्या रात्री रुद्रला झोपच लागेना. औषध घेतली होती, मग झोप का लागत नाही. दुसऱ्या दिवशी रुद्रने लीलाला बोलवलं. ती आनंदाने आली. अखेर त्यांनी मला आठवलं. पण पुढच्या क्षणी, तुझी औषधं काम करत नाहीयेत, रुद्र थंड आवाजात म्हणाला. प्रतिरोधकता वाढली आहे का? लीलाच्या पायाखालची जमीन सरकली. असं कसं? मी तर साधी औषधं वापरतच नाही. मी पुन्हा तपासते, ती गडबडीत म्हणाली आणि निघून गेली. दरम्यान सकाळी काव्याने पाहिलं. दारात एक आलिशान रोल्स रॉईस उभी होती. मिस गायकवाड, मी तुम्हाला ऑफिसला सोडतो, ड्रायव्हर म्हणाला. हे, काव्या चकित झाली. नको नको, माझी गाडी आहे. माफ करा, ड्रायव्हर नम्रपणे म्हणाला. पण रुद्रसाहेबांचा आदेश आहे. का? काव्या चिडून म्हणाली. हेलिकॉप्टरच पाठवायला हवं होतं मग, रुद्र शांतपणे म्हणाला. तू विचार केला होता, पण आवाज तुझ्यासाठी चांगला नाही. काव्य डोळे वटारत म्हणाली. ठीक आहे, पण लोक पाहतील ना. अंडरग्राऊंड पार्किंगमधून जा, तो म्हणाला. कोणी पाहणार नाही. शेवटी काव्य गाडीत बसली. खरंच गाडी खूपच आरामदायक होती. ग्रीन ट्रस्ट कंपनीत पोहोचताच प्रतीक जोशी धावत आला. इंजिनियर गायकवाड. प्रतीक घाबरलेल्या सुरात म्हणाला. काय झालं सर? तुम्ही हुशार आहात. प्रतीक म्हणाला. सांगा, मी अध्यक्ष गायकवाडला कसं काय दुखावलं? काव्य हसली. तसं काही नाही, ती म्हणाली. तुम्ही त्यांना कधीच दुखावलं नाही. नाही, काहीतरी झालं आहे, ते अस्वस्थपणे म्हणाले. अचानक माझ्या खात्याची चौकशी सुरू झाली आहे. वरच्या पातळीवरून. काव्याच्या डोळ्यात आज क्षणभर चमक आली. रुद्र, हे तुझंच काम आहे ना?